टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने उसंत घेतलेली आहे। विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि त्यामुळेच पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता घट होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 34 फूट 10 इंचांवर आहे। खरं तर ही पाणी पातळी आता 2 फुटांनी कमी झाल्याचं देखील बघायला मिळते आणि त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। मात्र अजूनही जिल्ह्यातील 43 बंधारे जे आहेत ते पाणीखाली असल्याचं बघायला मिळते। दुसऱ्या बाजूला राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा जो काल बंद झालेला होता तो पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा उघडला गेलेला आहे आणि त्यामधून जवळपास 2900 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र असं जरी असलं तरी पाऊस थांबलेला आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता घट होताना बघायला मिळते। तर दुसरीकडे अलमट्टी धरणाचा जर विचार केला तर अलमट्टी धरणातून 1,40,000 क्युसेक्सने विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि तो देखील कोल्हापूरकरांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल आणि त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी हा दुहेरी दिलासा म्हणावा लागेल। कारण एका बाजूला पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला अलमट्टी धरणातून देखील विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि एकूणच आपण बघतोय आज देखील कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। सकाळपासून शहर परिसरामध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे तर धरण क्षेत्रात देखील ढगाळ वातावरण आहे ते बघायला मिळते आणि त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे असंच म्हणावं लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।